हॅलो तर माझं नाव आहे सुजय स्वामी. माय नेम इज गोस्वामी. हा माझा एक भाऊ आहे जो लंडनवरून आत्ता झालेला आहे. तर आमच्या दोघा भावांची जोडी आहे. तर आज आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला एक लवंग गोष्ट सांगणार आहे. लवंग दिस इज द लवंग स्टोरी. म्हणजे काय आहे की लवंग याचा अर्थ कोणता आहे, हा लवंग विषय कोण काढलेला आहे, हा लवंग विषय काढलेला आहे जरा एडिट करा कॅमेरामॅन. एडिट तर ऐका, हे बघा, बऱ्याच दिवसांनी माझा भाऊ जो आहे तो लंडनवरून आलेला आहे. लंडन घेऊन आलेला आहे. लंडन तर मग लंडनमध्ये आलेलं असल्यामुळं ह्याला काही इंग्रजीचे शब्द आलेत आणि लंडनमध्ये याला 100पैकी फक्त 20 मार्क पडलेले आहेत इंग्रजीमध्ये. हा मी सत्य घटना आहे. तुम्हाला पाहिजे तर मी पेपर पण दाखवू शकतो. जर या व्हिडिओवर 500 कमेंट आले तर मी याचा पेपर दाखवणार आहे. ह्याला 100पैकी 20 मार्क पडलेले आहेत. तर इथं बघा. हां हां तर रुपये मला एक सांग, दरवाजाला काय म्हणतात? डोअर. ओके. तर दरवाजाला इथं डोअर म्हणतात. हा तर मी दरवाजाचं ह्याने उत्तर डोअर दिलं. आता मी याला विचारतो, व्हॉट इज मीनिंग ऑफ AC? डोअर. ये AC को डोअर कैसे? हाँ, व्हॉट इज मीनिंग ऑफ डोअर? AC. अरे यू नो द AC द डोअर द AC यू नो. अरे मला कळेना झालंय. ह्याचं डोकं ठिकाणावर आहे की नाही मला नाही माहिती. पण थांबा डोकं त्यामुळे मी म्हणत होतो याला 100पैकी 20 मार्क पडलेले आहे. तर इथं बघू शकता, आज मी AC लावलेला आहे मागं. अरे AC दिसला आहे. हा AC दिसत आहे का तुम्हाला? हा नाचत आहे इथं. असं नाचू नको. तर मी विचारणार आहे रुबेरला की रुमालाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? बेड. रुमालाला हा मुलगा 100पैकी 20 पडलेला मार्क म्हणताय रुमालाला बेड म्हणतात. तर ह्याचं उत्तर आहे हँकरचीफ. तर कमेंटमध्ये एक शब्द पोस्ट करा. त्या शब्दाचा अर्थ हा ऋग्वेद सांगेल. तर आजच्यासाठी